ज्यांना राष्ट्रसंत म्हटले जाते असे रामदास स्वामी यांचा आपण घेतलेला आहे. आजच्या अभंगामध्ये आपण त्यांचे 2 अभंग घेतले ते दामयमक अलंकारातले होते. जे पहिला शब्द शेवटचा शब्द असेल तो पुढच्या ओळीचा पहिला शब्द, पण हा अभंग मात्र दामयमक या अलंकारातला नाही. पण ह्याच्यामध्ये आपल्याला विविध क्रियापद वापरलेली दिसतात. ते म्हणताय काम क्रोध आवरावे मीपणास मोहदम चालू होतं किती शब्द. काम क्रोध आवरावे मद मत्सर वारावे सांडोनिया कुलक्षणे शुद्ध धरावे दक्षिणे लोभदम क्रियापदांचा अर्थ बघूया की काम क्रोध आवरावे म्हणजे त्यांच्यावरती आपला ताबा असायला पाहिजे. आवरून धरा, जसं कासव आपले सगळे हातपाय हात घेऊ शकतो तसं आपण त्यांना आवरायचंय. म्हणून आपण पसारा आवरायचा असं त्याला क्रियापद वापरतो. म्हणून काम क्रोध आवरायचं. मद मत्सर वारायचे, वारावे. वारावे म्हणजे त्याचे 2 अर्थ सांगितलेले आहेत. की वारणं म्हणजे काय, तर त्याचा छेद करणे. म्हणून त्यांना मारून तरी टाकावं, त्यांचं छेदन करावं. किंवा शेतामध्ये आपण शेतकरी बघतो धान्य उफणणी करतात तेव्हा धान्य चुपामध्ये घेतात आणि वाऱ्याने पोलपट उडून जातात आणि धान्य चुपामध्ये राहतं. तसं हे तुम्हाला वारायचं म्हणजे त्यांना वाऱ्याबरोबर सोडून द्यायचं. मदमत्सरा शुद्ध धरावी लक्षणे सांडोनिया कुदक्षणे. सांडोनिया का सांडणं आणि लवणं याच्यामध्ये फरक आहे की नाही. सांडणं म्हणजे सगळं सांडून जातं
जे समजा पंक्तीमध्ये आपण वाढत असू आणि समजा लोटीला पाय लागला ती सांगून जाते. पण लवंड वेगळं आहे बरं का. लवंड म्हणजे त्याच्यात काहीतरी शेष शिल्लक राहतो, त्याला लवंड असं म्हणतात. म्हणजे निदान ताक असतं तर विरगणापुरतं तरी ताक त्याच्यामध्ये राहतं असं त्याला. म्हणून सांडून या लक्षणे शुद्ध धरावी लक्षणे. म्हणून शुद्ध मनामध्ये धरायचे, ती चांगली सुलक्षणं धरायचे असं ते सांगतात. मोह दंभासी लुटावे. लुटणे म्हणजे एकतर त्यांना पळवून लावायचे किंवा त्यांची लूट करायची. आपण संक्रांतीच्या त्याला लुटतो बघा, पण हल्ली आपण खरं लुटत नाही, आपण ते देतो. पूर्वी असं सांगितलं जायचं की ती वस्तू कुठे ठेवायची आणि तुला जेवढं हवं असेल तेवढी ती तिने यायची. पण हल्ली महागाई पण झाली आणि मनाची पण श्रीमंती राहिली नाही. त्यामुळे लुटणं हे नुसतंच काम मात्र राहिलेलं आहे. मग कोणाला लुटायचंय तर तो मोह दंभासी लुटावे आणि मीपणासी आटोपावे. म्हणून मीपणाला आवरून धरायचंय, त्याच्यावर लगाम घालायचंय. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? विवेक, वैराग्य, विश्वास, हे तुमच्याकडे 3 साथीदार असल्याशिवाय तुम्ही हे कार्य करू शकत नाही. म्हणून धरणे म्हणे रामदास, असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. मग काम क्रोध आवरावे सांडून या कुलक्षणे. मग कुलक्षणा कुठली येतो तर संत सज्जनांची निंदा करणं, लोकांना विनाकारण त्रास देणं, लोकांच्या बद्दल द्वेष मत्सर किंवा त्यांच्याबद्दल कटकारस्थान करणं, अशा ज्या दुष्ट प्रवृत्तीची कर्म आहे त्याला कुलक्षणे म्हटलेली. आणि ही कुलक्षणे जर आपण मनामध्ये धरली तर भगवंत आपल्यापासून कोसो न कोस दूर जातो. म्हणून सांडून या कुलक्षणे शुद्ध धरावी लक्षणे. मग सुलक्षणे काय आहेत, चांगली लक्षणे काय आहेत? राजगोदामध्ये समर्थ लिहितात की सत्य संत सज्जनांची सेवा करणं, नंतर दुसऱ्याचं मन राखणं, बरोबर कुलक्षणांच्या विरुद्ध सुलक्षणे आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी अशा पण काही गोष्टी दिली आहेत की तुम्ही तीर्थाटनाला समजा गेलाय म्हणजे पायी ना अर्थात, तर तुम्हाला एखादं फळ माहिती नसेल तर ते खाऊ नका असं सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे या सुलक्षणामध्ये. कारण ते फळ नक्की कशाचं आहे याचं तुम्हाला ज्ञान नसतं. एखाद वेळी ती गोष्ट तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकते. किंवा तुम्ही जिथे जाणार आहात त्याची वाट विचारून जा, नाहीतर गोंधळ होतो, तुम्ही त्या इच्छित स्थळी पोहोचू शकत नाही. म्हणून माहितगाराला विचारावं आणि मग तिथे जावं. नाहीतर आम्हाला सगळं माहिती, आम्ही कशाला कोणाला विचारू, अशी जी वृत्ती असते ही वृत्ती म्हणजे कुलक्षणी आहे. पण जो त्याच्यामध्ये तरबेज आहे किंवा नेहमी तिथे जातात तर त्याच्याविषयी माहिती विचारणं, बाबा तिथे अजून काही बघण्यासारखं काही आहे का, अशी सगळी माहिती काढून मग एखाद्या ठिकाणी जाणे, त्याला सुलक्षण असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात सदाचाराने वागणं, लोकांचं हित बघणं, समाजसेवा करणं, अशा अनेक गोष्टी या सुलक्षणामध्ये येतात. आज आपल्याला हे जो अभंग आहे ना तो आपल्या षड्रिपूवरचा अभंग आहे. कारण माणसाला जीवनामध्ये हे षड्रिपू म्हणजे 6 ऋतू शत्रू हे सतत छळत असतात आणि त्यांच्या अधीन हा मनुष्य जात असतो. म्हणून त्यांना कसं आटोक्यात आणायचं हे आपल्याला समर्थ या अभंगामध्ये सांगतात. तर आपल्याला आज काम हा शत्रू बघायचा. कारण काम म्हणजे इच्छा, कामना होणे, किंवा आपल्याकडे ते 4 पुरुषार्थ सांगितले की धर्म अर्थ काम मोक्ष. हे पुरुषार्थ सगळ्यांनी सगळे पुरुषार्थ करायचे. पण खरं म्हणजे आज आपण पहिला सोडून दिलाय, शेवटचा सोडून दिलाय. फक्त अर्थ आणि काम याच्यामध्येच आपण लागलेलो आहोत आयुष्यभर.
पण अर्थ आणि काम याला मोक्ष आणि धर्माचं गुण पण आहे. आणि त्यामुळे जसं आपण एखादी जमीन, आपली जमीन जर राखायची असेल, त्याला आपण कुंपण घालतो, शेजारच्याने आपली जमीन चोरू नये, त्याच्यावरती अतिक्रमण करू नये असं जेव्हा वाटतं, तेव्हा आपण जसं कुंपण घालतो, तसं अर्थ आणि काम या दोन पुरुषार्थांना धर्म आणि मोक्षाचं कुंपण घातलेलं आहे. पण आज हे कुंपण कोणाला होतं? म्हणून ही इच्छा होतीये ना, की आपण पुरी करायच्या मागे सतत धडपडत असतो. म्हणून काम म्हणजे इच्छा, कामना करणे असा त्या कामाचा अर्थ आहे. पण आपण मात्र फक्त वैषयिक दृष्टीने आपण हा बघतो. पण कारण आपल्या आयुष्यामध्ये तेच सारखं घडत असतं. आज आपण टीव्हीवर बघतो, पूर्वीच्या काळी आपल्या आई वडिलांचा रोमांस आपण बघितलाय का हो? म्हणजे असं दाखवलं जातं की ह्या खांबाचे वडील असायचे आणि मागच्या खांबाची आई असायची, दोघं जण संगतीने फिरायला गेले. पण आज आपल्याला असं दिसत नाही. आणि म्हणून त्याचा परिणाम पुढच्या पिढीवर होतो. की ही काम वासना ही वाढलेली आपल्याला समाजामध्ये दिसते. मग ही काम वासना कशी असते? त्याची आपल्याकडे अनेक उदाहरणं सांगितलेली आहेत. की अतिमूर्ख तो त्यात दृढ बुद्धी असेना, अति काम त्या रामचित्ती असेना, असं समर्थ सांगतो. की ज्याच्या मनामध्ये काम आहे त्याच्यामध्ये राम वसत नाही. मग अशी एक कथा सांगितली जाते की नहुष राजाची. मग नहुष राजा म्हणजे ययातीचे वडील. आणि इतका पराक्रमी तो राजा होता की इंद्राला सुद्धा मदत करण्यासाठी, त्याच्यापासून वाचवण्यासाठी हा जात होता. आणि म्हणून सगळ्या ऋषीश्वरांनी इंद्रपद त्याला दिलं. पण इंद्रपद दिल्यानंतर अहो इतका मी शूर, इतका मी सुंदर, आता इंद्राची गादी सुद्धा मला मिळाली इथपर्यंत ठीक आहे ना. पण इंद्राची पत्नी सुद्धा माझीच होईल असा जर ध्यास त्यांनी घेतला तर तो बरोबर आहे का? पण कामातुराणाम न भयम लज्जा असं सांगितलेलं आहे. जो एकदा कामातूर झाला त्याला कसलीही भीती वाटत नाही, कसलीही लाज वाटत नाही. आणि म्हणून इंद्राची पत्नी तिला याने विवाह करण्यासाठी मागणी होती. आता पतिव्रता असलेली ही ऋषीश्वरांकडे जाते आणि सांगते की असं झालंय की आता मी काय करू, ह्या मी धर्मसंकटात पडले. तेव्हा ऋषीश्वर तिला एक कल्पना सांगतात की त्याला असा निरोप धाड की आतापर्यंत कोणीही अशा वाहनात तू बसून येईल की असं वाहन कोणी केलेलं नाही. अशा वाहनात तू बसून आलास तर ती तुझी होईल. पण विनाशकाले विपरीत द्रोही. आता मना डोळ्यापुढे ऐरावत आलाय. हे वाहन तर इंद्रच वापरत होता. अहो रथ सगळेच जण वापरतात. असे अनेक सगळ्यांची वाहनं डोळ्यापुढे आली आहेत. पण तुम्ही काय सांगितले अट? जे वाहन कोणीही वापरलं नसेल त्या वाहनामध्ये बसून तू जर माझ्याकडे आलास तर मी तुझी होईल. आणि एक विचित्र कल्पना मनामध्ये येते. कारण कामुक मनामध्ये झालेला होता. आणि त्यांनी काय केलं? ऋषीश्वरांना आपली पालखी उचलायला सांगितलं. आता सगळे ऋषी हे वयाने वृद्ध असल्यामुळे पालखी घेऊन चालले होते. कारण शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. पण राजा नहुष राजा इतका कामातून झाला होता की त्यांची गती त्याला हळू वाटायला लागली. आणि म्हणून भरभर चला. आणि शेवटी ऋषींच्या पायामध्ये एवढी गती नव्हती. आणि एका जो खांदा दिलेला होता तिथे अगस्ती मुनी होते. आणि अगस्ती मुनींना राजांनी लाथ मारली. म्हणजे किती आपण कामातून व्हायचं, ह्या कथा आपण का ऐकायच्या? त्यातनं आपण पुढे घ्यायचे म्हणून नाही आपण ऐकायच्या, त्यासाठी ऐकायचे.
की असे कामातूर झालेला हा मनुष्य राजा आणि अगस्त्य मुनींना लत्ता प्रहार करतोय आणि तत्क्षणी त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडले की तू आणि तुझं सर्व वंश हा निर्वंश होईल. म्हणजे कोणती गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आणि त्याच्यासाठी आपण कसं वागायचंय हे आपण कुठेतरी आपल्या मनाला आवरून घेतलं पाहिजे. म्हणून काम हा आवरायला सांगितलेला. अशीच गोष्ट पराशर ऋषींची सुद्धा आहे. आपण मत्स्यगंधा नाटक बघितलं असेल की त्या मत्स्यगंधेचा विचार त्यांच्या मनात आलाय आणि दिवसा सुद्धा हे कार्य करू नये, पण सूर्याभोवती माया आणि भोवतीमध्येच कामातून त्यांनी इच्छा पूर्ण केली आणि त्याच वासनेतनं या मुनींचा जन्म झालेला आहे. नंतर त्यांना कितीही विरक्ती येऊ दे, की साध देती हिम शिखरे वगैरे बरेच गाणी आहेत त्याच्यामध्ये, पण त्या क्षणी तुम्ही ती भावना जर आवरू शकत नसाल तर काय उपयोग आहे त्याचा. म्हणून मुखी राम त्या मुखी नाम नाही त्याला काम हा वाटतोच. मग असं नीचक वध आपल्याला ह्याच्यातूनच झालेलं आहे. कारण द्रौपदीची आसक्ती त्यांनी घेतली. कितीतरी अशी उदाहरणं आहेत की कर्णाला सुद्धा द्रौपदी मिळाली नाही, म्हणून कर्णाने दुर्योधनाला कल्पना दिली की तुझ्या मांडीवर तिला बसवायला सांग किंवा तिला विवस्त्र कर. अशा गोष्टी ह्या कामातून मला नाही मिळालं ना तर तिला मी त्रास देईन, ही कुलक्षण आहे. म्हणून काम हा आवरायचं आहे. हे काम आवरायचं आहे, पण त्याच्यामध्ये काय असतं हो, तर तुकारामच एका अभंगामध्ये म्हणतात, काम क्रोध पर्वतांच्या पलीकडे भगवंत आहे आणि त्यामुळे तो आपल्याला दिसत नाही. दृष्टांत सांगते म्हणजे कसा आनंद आपल्याला दिसत नाही. एक राजा होता आणि त्याच्याकडे एक पुराणी बुवा दररोज पुराण सांगायला येत असत. अत्यंत चांगलं पुराण करत असत. त्यामुळे राजा त्यांना अतिशय मान देत असत. आणि अर्थातच माझा राजाच्या दरबारात मान आहे म्हणून राजाशिवाय हा कोणाला पुराणी बुवा सलाम करायचा नाही किंवा नमस्कार करायचा नाही, राम राम म्हणायचं नाही, वंदन करायचं नाही. आता बरेच दिवस असं झाले आणि प्रधानाला आला की राजाच्या खाली प्रधान आहे ना, तर निदान तुम्ही त्याला कसं आहात, काय आहात, राम राम असं तरी म्हणू शकता. पण हा आपल्याला मान देत नाही म्हणून प्रधान क्रोधायमान झाला. पण त्यांनी क्रोध कसा दाखवला, कृतीतून दाखवला. दररोज हे पुराण सांगायला यायचे आणि एक दिवस प्रधानांनी या देवीवाल्याला म्हणजे तिथून आपण आज राजवाड्यात जातो तिथल्या कार्यकर्त्याला सांगितलंय की पुराणी बुवा आले त्यांना काय सांगायचं, आज राजेसाहेबांना मोठी सभा घ्यायची त्यामुळे आज पुराण होणार नाही, त्याच्याबद्दल मी तुला पैसे देईन. झालं
त्या दिवशी पुराणी बुवा परत गेले. 2-4 दिवस काही ना काहीतरी वेगळं कारण सांगून पुराणी बुवा आणि राजाची भेट होऊ देतली प्रधान. आता राजेसाहेबांना सुद्धा असं वाटायला लागलं की का पुराणी बुवा येत नाहीये, म्हणून त्यांनी प्रधानाकडे चौकशी केली. तर यांनी काय सांगितलं की पुराणी बुवा आजारी आहे. आता मग त्यांच्याकडे जाऊन त्यांची वास्तपिस्त करा, त्यांची काय औषध पाणी आहे ते करा, असं प्रधानाला राजाने सांगितलं. आता दररोज मग त्यांची खरी खुशाली विचारायला लागलाय राजा, पण दररोज वेगळा आजार हा सांगतोय प्रधान. आणि शेवटी राजा म्हणाला की आता इतके दिवस मी श्रवण केलं नाहीये, आता मी प्रत्यक्षच पुराणी बुवांच्या घरी जातो आणि नक्की काय झालंय ते बघतो. हे जेव्हा प्रधानाला कळलं, आता आपला बिंग बाहेर पडला, म्हणून त्यांनी काय केलं, राज्यातला एक ब्राह्मण पकडला आणि त्याला असं सांगितलं की तुमची सगळी वतनं, तुमच्या पूजा आम्ही सगळं काढून घेईन जर मी सांगेन तसं वागलं नाहीस तर. म्हणजे कामना काय करू शकते, खोलात खोलात किती आपण पापामध्ये त्या चिखलामध्ये रुतत जातो त्याचा हा दृष्टांत आहे. एक खोटं बोललं की त्याच्यावर किती खोटं बोलावं लागतं. आणि अहो असं सांगितल्यामुळे तो ब्राह्मण म्हणाला आपण म्हणाल ते मी करून करीन. आणि या प्रधानाने या ब्राह्मणाला काय सांगितलं की उद्या 10, 15, 20 ब्राह्मण घेऊन नदी काठी यायचंय, तेव्हा राजा येईल त्या वेळेला यायचं आणि तिथे तुम्ही सगळेजण मुंडन करून यायचे, मांड्यावरती ओले पिळे घ्यायचे आणि राजा विचारेल तेव्हा काय सांगायचंय, पुराणी बुवा. आता राजाची स्वारी त्याप्रमाणे गेली आणि त्या ब्राह्मणाने असं सांगितलं की पैसे मिळणार होते किंवा आपली वतन जाणार, म्हणजे भीतीने इथे ब्राह्मण तसे वागले. आता पुराणी बुवा गेले, हळहळ झाली राजाला आणि राजा मनामध्ये म्हणतोय की आपली शेवटची भेट सुद्धा झाली नाही. आता ही वार्ता खऱ्या पुराणी बुवांना कळलेच हवं, इकडून तिकडून कुठून तरी ते लीक होतच. आणि त्याप्रमाणे पुराणी बुवांना असं वाटलं की राजाची स्वारी या रस्त्यावरनं जाणार आहे, तर आपण त्यांना भेटू म्हणजे आपण समक्ष दिसू त्यांना. म्हणून हा या वाटेवरती उभा राहिलाय, रथामध्ये राजा बसलाय, हातामध्ये नारळ घेऊन उभा राहिलाय. पण तो उभा राहिला, तो पुराणी बुवा कुठे उभे राहिले तर पिंपळाच्या झाडाखाली. आणि राजा जवळ आला आणि पुराणी बुवा पुढे जाणार, एवढ्यामध्ये सारथ्याला प्रधानांनी काय सांगितलं, भरकन गाडी पुढे रथ पुढे घे. पण हे तिथपर्यंत गेले, पण राजाला हे दृष्टीच पडली पुराणी बुवा. आणि प्रधानांना राजाने विचारलं की अहो मला दिसले, तुम्ही म्हणता ते गेले पण ते दिसले. प्रधान म्हणता अहो त्या झाडाखाली दिसले तुम्हाला, पिंपळाच्या झाडाखाली ना, अहो त्या पुराणी बुवांचं पिशाच होत. म्हणजे असे हे काम आणि आपल्यामध्ये आणि भगवंताच्या मध्ये, म्हणून काम क्रोध आड पर्वत आले असं ते वाईट तेवढ्यासाठी. म्हणून भगवंत आपल्याला दिसत नाही, तो पलीकडे आहे. पण त्याच्याकडे जर आपल्याला जायचं असेल, त्याची भेटी आपल्याला घ्यायची असेल, तर आपल्याला काम बाजूला ठेवायला हवा. म्हणून काम नसावा परस्त्रीचा असं सांगितलं. पण आपण मात्र पुन्हा पुन्हा या कामना मनामध्ये करत असतो आणि कामना जर आपली पूर्ण झाली नाही तर आपली अभिलाषा अजून वाढते की नाही. ही गोष्ट आपल्याला लगेच मिळाली तर आपली ती कामना तिथे क्षमते, पण नाही प्राप्त झाली तर असं वाटतं की नाही की आपल्याकडे यायलाच पाहिजे वस्तू, मग तरी पण ती नाही आली की आता आपल्याकडेच पाहिजे. ते चकार लागतो पण का दुसरीकडे नसावी, ती आपल्याचकडे असावी. आणि शेवटी इतकी त्याची लालसा होते की ती जर नाही मिळाली तर आपल्याला क्रोध उत्पन्न होतो. म्हणून ते आपण सूत्र श्लोकामध्ये बघितलं की ही
जसं आपण व्यवहारामध्ये बघतो की दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, ही कशी निसर्ग क्रम आहे की नाही, तसाच ह्या षड्ऋतूंचा क्रम आहे. म्हणून पहिला जिथे काम उत्पन्न होतो तिथे हे पुढचे षड्ऋतू यांना त्यांची प्रवेश मिळतो. म्हणून आपण पहिलं कामालाच आधी आपण आटोपायचं, आवरायचं. मग असा एकदा नारद मुनींना सुद्धा असं झालं बरं का, काम मनामध्ये उत्पन्न झालं. एकदा भगवंताकडे आले आणि म्हणतायत, भगवंता मला लग्न करावंसं वाटतंय. भगवंत म्हणते, तुम्हाला लग्न करावंसं वाटतंय आणि हो तूच माझ्यासाठी मुलगी बघायची. भगवंत म्हणतो, काय तुझी अपेक्षा काय नारदा? झालं सांगतात, पण त्याच्यापेक्षा तू असं कर ना. भगवंता तुला पण द्याक नको, ती पत्रिका बघा, कोण बोलतात का, मुलगी कशी आहे, तुझं आधीच काही अफेअर वगैरे नाही ना, असं काही बघायला नको. एक तुझ्या एवढ्या 16,108 बायका आहेत त्यातलीच एक मला दे. भगवंत म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, पण माझी एक गोष्ट आहे की ज्या सदनामध्ये मी नसेल तिथे ती बायको तू घ्यायची. नारदांना वाटलं, एवढ्या बायका तुझं श्रीकृष्ण असणार आहे, कुठल्या तरी घरात तर नसणारच, कारण मनामध्ये कामना निर्माण झाली. आणि झालं, पहिले नारद मुनी गेले, ते रुक्मिणीच्या महालामध्ये गेले आणि सांगतायत, रुक्मिणी आता तू माझी बायको आहे. कसं काय? तिला पण आश्चर्य वाटतं की नारद मुनींचा हा अवतार कधीच बघितला नव्हता. आणि असं बोलाचाली झाली, मी भगवंताला सांगितलंय आणि अहो तुम्ही कोण आले बघायला, बघा हे भाडे काढते जेवायला बसले आतमध्ये. हो जेवायला बसले, मला तू चालणार नाही म्हणून दुसऱ्या महालामध्ये गेले. तिथे बघितलं तर आमचे भगवान श्रीकृष्ण मुलांना झोपवत होते. आता नारद मुनींना असं वाटतं की आपण जवळजवळच्या घरात जातो, म्हणून हा लगेच मागच्या दाराने जात होते. म्हणून जरा 5-50 घरं सोडलेत आणि नारद मुनी गेले. पण तिथे सुद्धा भगवंत होतात, या ना त्या रूपात कुठलं तरी काम करत भगवंत होते. आणि मला भगवंतांनी फसवलंय असं वाटायला लागलंय, कारण कामातूर झाले आणि माध्यान्ह स्नानाची वेळ झाली आहे, म्हणून स्नान करतायत आणि भगवंतांनी काय लीला केली, नारदी करून टाकल्या आणि स्वतःच तिच्याशी लग्न केलंय, विवाह केलाय आणि त्याच्यामध्ये 60 मुलं त्यांना झाली आहेत, एक मुलगी झाली आहे. आणि त्यांची ससे मीरा इतका झाला की शेवटी टाळ चिपळ्या खाली ठेवली आणि भगवंता सोडव रे बाबा मला या. मग भगवंताने आपल्या माया काढून घेतली, मी आधी होतो तोच बरा आहे असं नारद मुनी भगवंताला म्हणतात. म्हणून कामातूर कधी माणसाने होऊ नये, कारण काम जर पूर्ण झाला नाही तर आपल्याला क्रोध येऊ शकतो. म्हणून काम, क्रोध, लोभ ही नरकाची द्वार सांगितली. मग आपल्याला नरकात जायचंय का हो? आपल्याला सगळ्यांना स्वर्गच पाहिजे. मग हे काम वासना बाजूला करायला नको का? मग अशी कामवासना कोणी लांब केली का? उदाहरणं आहेत का अशी? तर नक्कीच आहे. ज्या वेळेला सीतामाईचा शोध घेण्यासाठी मारुतीराय लंकेमध्ये गेले आणि सगळे रावणाचे महाल हे शोधतायत. आता रात्रीच्या वेळी गेल्यामुळे अनेक स्त्रिया नको त्या स्थितीमध्ये बघितली आणि क्षणभर असं विचार आलाय की माझं ब्रह्मचारित्व तर संपत नाहीये, अशा बायकांना मी बघतोय, पण मला त्यांच्याबद्दल कामवासना वाटत नाही, म्हणजे माझं ब्रह्मचर्य मोडलेलं नाही. ही कुंगाट मारुतीरायांनी बांधली मनाशी. म्हणून मुखी राम त्या काम बाधू शकेल. अहो सतत रामरायाचं काम हे त्यांच्या मुखामध्ये होतं आणि त्यामुळेच तो काम त्यांना बाधू शकला नाही. उलट त्या कामाच्या वरतीच त्यांचा हा रामनामाचा पगडा इतका बसला. म्हणून
ते ब्रह्मचारी, त्यांचं ब्रह्मचरित्व हे तसंच राहिले. म्हणून आपल्याला ही काम प्रलोभन जी सारखी येत असतात, त्याच्यासाठी गदिमांचं एक काव्य आहे. विषय वासना वाजे वीणा म्हणून प्रत्येक गोष्टीचा आपल्याला जी कामना मनामध्ये होते, मग तो बंगला असो, साडी असो, दागदागिने असो, नाही तर बरं कामिनी असो. मग एक अशी दृष्टांत सांगितला जातो की दोन मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि फॅमिली सकट गेले. तर बायका काय खात बघती, अरे तिची साडी चांगली, आपल्याकडे अशी साडी नाही, एवढंच बघती. पण पुरुषांचं मन कसं असतं, रे याची आपल्यापेक्षा चांगली असा विचार तिथे येतो. म्हणजे हे जे मन आहे ते परधन परकामिनीकडे धावत असतं आणि जिथे काम वासना आहे तिथे भगवंत आपल्या दूर गेला. म्हणून जर भगवंताला आपल्याला आपलंच करायचं असेल तर हे काम क्रोध हे जे सगळे शत्रुत्व आहे ते मध्ये अडथळे आहेत. जसं आपल्या रस्त्यावरती गतिरोधक असतात तसे आहेत हवे, पण आपल्याला भगवंत दिसत नाही, कारण त्या कामनेमध्येच आपण राहतो, तिथेच आपण सगळे गुंतून राहतो. म्हणून तो काम आपल्याला बाधतो. पण संतांना हा काम बाधला का हो कधी? एकदा विवेकानंदांच्या चरित्रातली कथा आहे की परदेशामध्ये होते आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची मधुर वाणी, वरारी वाणी आणि असं ते सगळं रूप बघितलंय. आणि एक परदेशी बाई त्यांच्याकडे आले आणि म्हणताय की मला तुमच्यासारखा पुत्र हवा अशी माझी इच्छा आहे. पण विवेकानंदांनी काय कृती केली हो, ते काही लग्न करत बसले नाही त्यांच्याशी, कारण त्यांच्या मनामध्ये काम नव्हता, या बाईच्या मनामध्ये काम होता. आणि हे त्या स्त्रीने उच्चारलंय मात्र, आणि विवेकानंद त्यांच्या पाया पडले. कारण मातेला आपण नमस्कार करतो, मुलगा माझ्यासारखा कशाला, मीच तुमचा मुलगा होतो असं म्हणणारे म्हणजे ज्यांनी काम जिंकलंय असे विवेकानंद. म्हणजे आपण पुराणामधल्या कथा ऐकतो, व्यावहारिक जगातल्या पण कथा ऐकतो, म्हणजेच शेवटी काम हा आवरायचा आहे, मग त्याच्या त्याच्या मनावरती ते अवलंबून आहे. तुम्ही मनाला जर आवर घातला तर हा काम तुम्हाला बाधू शकत नाही. म्हणून हा काम वाचवायचा असेल तर मूळ पद्यामध्ये रामदास आपल्याला काय क्रियापद वापरतात, काम क्रोध आवरावे, तो आवरून घ्या, त्याला वेळीच बलगाम घाला असं ते आपल्याला सांगतात. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला रामदास हे सांगतात, काम क्रोध आवरावे, काम क्रोध
व्हिडिओमध्ये खूप काळं पडतं आहे. दरिया घोष नामाचा
यांच्या वंशामध्ये जसं आपण बघितलं की शुकमुनींचा अवतार म्हणजे कबीर आहे, त्याप्रमाणे वाल्मिकींचा अवतार म्हणजे तुलसीदास. यांनी अवतार कशासाठी घेतला? तर दीनांचा उद्धार करण्यासाठी म्हणून घेतला. आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजे आत्माराम त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांनी या मुलाचं नाव तुलसीदास असं ठेवलं. काही ठिकाणी पाठभेद आहे की आई वडील लवकर गेले आणि संपत्ती होती म्हणून अशा एका गृहस्थाने त्यांचा सांभाळ केला आणि त्यांचीच मुलगी त्याला दिली. काही ठिकाणी त्यांचे आई वडील बरेच दिवस आहेत, त्याच्याशी आपल्याला जास्त लक्ष द्यायचं नाही, पण लहान वयामध्ये विवाह झालाय आणि होता होता हा तुलसीदास आणि त्याची पत्नी रत्नावली यांचा संसार चालू झालाय. आणि संसारामध्ये इतके गर्क झाले म्हणजे जरा क्षणभर जरी पत्नी दिसली नाही तरी त्यांना चैन पडायचं नाही. सतत जसा एका फुलाभोवती भुंगा फिरत असतो तसा ह्या रत्नावलीच्या भोवती हे सतत मागे पुढे असायचे, कारण अत्यंत कामातुर होते. आपल्या रमणीचा सहवास आपल्याला सतत मिळावा ही कामना त्यांच्या मनामध्ये होती. आता मुलीला माहेरनं बोलावणं येतं त्याच्यासाठी, माघारपणासाठी, पण हे काही तिला जाऊ द्यायचे नाही. बरेच वेळा वेगवेगळी कारणं सांगायचे. कधी सांगायचे की माझ्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे मग ती नको का, कधी सांगायचे की माझ्या आजोबांची तिथी आहे त्यामुळे ही नको का. अहो शेवटी वडील कंटाळे आणि म्हणताय की अहो 3 वर्ष आता लग्नाला होत आली आणि तुम्ही तिला एकदा सुद्धा माहेरी पाठवलं नाही. आता या तुलसीदासांनी वेगळीच युक्ती काढली आहे आणि काय समजावतोय की हिमालयातनं निघालेली नदी जर समुद्राला मिळाली तर ती पुन्हा जाते का हिमालयाकडे. म्हणजे आपल्या स्वार्थाची उदाहरणं सगळ्यांना देता येतात. तसे तुलसीदास आपल्या शास्त्र्यांना सांगतात तुम्ही ती का बरं येणार नाही. आणि सतत जवळ असल्यामुळे तिलाही जाता यायचं नाही. तिचंही मन यांच्यावरती अतिशय तिचं पण प्रेम होतं तुलसीदासांवरती आणि ती पण माहेरी जाऊ शकत नव्हती. आणि एक दिवस मात्र असं झालं की हे जरा कुठे बाहेर गेलेत आणि इतक्यामध्ये एक चिठ्ठी आली आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की तुझ्या आईची अगदी प्राणाशी गाठ पडलेली आहे, अत्यवस्था आहे, ताबडतोब निघून यावे. आणि असं वाचल्यानंतर मात्र ही रत्नावली सगळं तसं काम टाकते, दाराला नुसती कडी घालते आणि ती चिठ्ठी घेऊन जो आलेला असतो त्याच्या बरोबर निघून जाते. आता 5-10 मिनिटांमध्ये तुलसीदास घरी येत आहे. दार उघडून गेली कुठे म्हणून शोध घेत आहे, पण घरभर फिरले तरी सुद्धा रत्नावली दिसली नाही. आता कामातूर असणारे तिच्या विरहानी अत्यंत शोकाकुल झाले आणि ते प्रश्न कोणाला विचारतायत? त्या घराला प्रश्न विचारतायत. सदना गेली कुठे भवनी, सदना गेली कुठे भवनी, सदना गेली कुठे भवनी.
माझी पत्नी प्रिय रत्नावली कुठे गेली? तू पाहिलंच ना तिला? तिने एक पाळलेला पोपट घरात होता. त्याला सुद्धा हे तुलसीदास प्रश्न विचारताय की अरे जिच्या हातून तू दररोज पेरू खातोस, जी तुला मांडीवर घेऊन तुला भरवते, ती माझी कामिनी कुठे गेली? पण ह्या अचेतन किंवा हे प्राणी वंशात असलेले पक्षी हे उत्तर देणार नाही. आणि त्यांची अवस्था अशी झाली की मी आता काय करू? रात्र होत आली आहे आणि की रात्रीच्या रात्री 5 कोस अंतर होत आणि पावसा पाण्याचं सुद्धा त्यांना त्याची तमा बाळगली नाहीये. त्यांनी मध्ये नदी आडवी आली आहे, पण नदी पोहून जाताना एक आधार मिळालाय आणि तो आधार धरून पलीकडच्या तीरावर गेलाय आणि धावत धावत ओल्याचे कपडे आहेत त्याच्या धावतोय धडपडतोय, पण श्वशुरांचं घर गाठलंय आणि तिथे बघतोय तर सगळे दारे खिडक्या बंद. मग माझ्यासारखी माझी रत्नावली सुद्धा माझ्यासाठी विवल झाली असेल का, असा मनात प्रश्न येतोय. आणि त्यामध्ये एका झरोक्यातनं दोर सोडलाय. हा नक्कीच माझ्या रत्नावलीने सोडला असणार बरं, कारण ती सुद्धा मला भेटायला उत्सुक असणार आहे. आणि म्हणून तो दोर धरलाय आणि भराभर वर गेलाय आणि तिच्या पुढे उभा ठाम टाकलाय. ती आश्चर्यचकित झाली की एवढ्या रात्री तुम्ही आलात कसे? तुलसीदास म्हणताय तूच तर मला दोर टाकला होतास ना. आणि छे मी नव्हता दोर टाकला, म्हणून दिवा घेतलाय. हाती घेऊन दीपा, हाती घेऊन दीपा, गेली ती पहावया दोर. महाभयंकर स्पर्श, महाभयंकर सर्पा, पाहुनी झाले चकित ते थोर. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीता हरे राम. कुठला दोर सोडलाय म्हणून बघायला दिवा घेऊन जाते आणि महाभयंकर असा सर्प तिथे होता. ना तुम्ही सर्पाला धरून वर आला म्हणजे बघा, आपण मगाशी बघितले की कामातुराणां न भयम. अहो त्यांना ती दोरीच वाटली आहे कामनेच्या त्या कामातुर अवस्थेमध्ये. आणि नंतर तेव्हा असं कळलंय की नदीत आपण ज्याला धरून आलो ते प्रेत होतं, कलेवर होतं, जे फुगलेलं तरंगत होतं. आणि हे पत्नी बघितलंय आणि ती म्हणते नाथ एक सांगू का, तुम्ही जेवढी माझ्यावर भक्ती करताय ना
मी सुद्धा तुमच्यावर भक्ती करते, मला सुद्धा तुमच्या विषयी प्रेम वाटतं, पण तुमचं प्रेम हे कामातूर आहे बरं. मग जे प्रेम तुम्ही माझ्यावर करता तेच तर प्रभूवर तुम्ही केलं तर तुमच्या जन्माचं सार्थक होणार आहे. काही ठिकाणी असं सांगितलंय की त्यांना अद्वा तद्वा बोलते, पण असं नाही. अहो, संतांचीच पत्नी होती ती. तिने मुद्देसूदपणे या रत्नावलीने तुलसीदासांना समजावून सांगितलं की आपण जो सगळा काळ माझ्या चिंतनात घालवता तो त्या रामप्रभूंच्या चिंतनामध्ये घालवा, आणि तुम्हाला जो अधिकार प्राप्त होईल त्याच्यामध्ये मला जास्त आनंद आहे. आणि खरोखरच जे कामातूर तुलसीदास होते त्यांच्या जीवनात एक असा हा अत्यंत सुंदर असा वळणबिंदू आलाय, आणि त्या पत्नी पुढे ते नतमस्तक झाले की आज तू खरे माझे डोळे उघडलेस. म्हणून कामिनीला दंडवत घालू केला, कामिनीला दंडवत आता मात्र ही काम वासना जी होती ती त्यांची ताबडतोब निघून गेली, आणि मनाने आता वासना कोणाची धरली? त्या प्रभू रामचंद्रांची धरली. माझी पत्नी मला गुरु ठरलीये म्हणून तिला वंदन केलंय, आणि तिथून निघाले ते काशी क्षेत्री आलेले आहेत. काशी क्षेत्री आलेत आणि प्रभू रामचंद्रांचं ध्यान करतायत, जप करतायत, उपासना करतायत. आता मनामध्ये एकच कामना होती की प्रभू रामचंद्रांचं मला दर्शन व्हावं. आणि दिवस चाललेले आहेत, पण त्यांचा दररोजचा एक परिपाठ होता. त्यावेळेला प्रातर्विधीसाठी म्हणून बाहेर जात असत, आणि तेव्हा एक तांब्यावरून पाणी न्यावं लागत असे, फ्लश नाही. आणि असे हे दररोज पाणी घेऊन प्रातर्विधीला जात, आणि येताना जे पाणी उरेल ते एका झाडाच्या बुंध्याला घालत असत. 1-2 दिवस नाही, 2 वर्ष नाही, असं होता होता एक तप झालाय. आणि एक दिवस ह्या तुलसीदासांनी तिथे पाणी घातलंय, आणि तिथे त्या झाडावर जो संबंध राहत होता, पिशाच्य राहत होत, ते तिथे प्रकट झाले, आणि त्यांना वंदन करतो. आणि मी तुला प्रसन्न आहे असं सांगितलं. झालो प्रसन्न तुझा वर मागसी, झालो प्रसन्न तुझा वर मागसी, काय हवे ते तुला विचार, तुझे सजायले मला, काय तुझे मला. 12 वर्षात तू जळलीये, 12 वर्ष तू जळलीये, तुलसीदासांना म्हणतोय की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, आणि काय तुला हवं ते माग. 12 वर्ष तुझे मला जल दिलंस, त्यांनी माझं अंतर तृप्त झालंय, संतुष्ट झालंय, आणि त्यामुळे
तू जे मागशील ते मी तुला देईन. आणि असं ऐकलंय आणि मनामध्ये पश्चाताप होतोय, डोक्याला हात लावताय. तिने 12 वर्ष तपश्चर्या रामचंद्रांचं नामस्मरण करून केली आणि मला प्रसन्न कोण झालं तर हे पिशाच. अरे अरे, पण तरी सुद्धा एक मनामध्ये आशेचा किरण दिसलाय आणि ते म्हणताय, त्या पिशाच्याला म्हणताय, झालास प्रसन्न मजसी, झालास प्रसन्न मजसी, तो श्रीराम दाखवे मज नयनी. अरे तू मला प्रसन्न झालायस ना, मग माझी एकच इच्छा आहे की तू मला श्रीरामाचं दर्शन दे. अहो, राम म्हटल्यानंतर 4 पावलं मागे गेलाय आणि म्हणतोय, अहो भलतच काय मागता, जे माझ्या हातामध्ये नाही ते मागणं तुम्ही कसं मागता. पण तुलसीदास म्हणताय, जे तुला हे देता येत नसेल तर मला काहीच नको, माझी दुसरी कुठलीच कामना माझ्या मनामध्ये नाही. आणि असं म्हटल्यानंतर क्षणभर हे पिशाच विचार करतोय आणि त्यांना सांगतोय, मी जरी तुला दर्शन देऊ शकलो नाही तरी तुला कोण दर्शन देईल हे मी सांगू शकतो. आणि या गावामध्ये जिथे रामकथा चालली तिथे तू जा आणि तुला एक खूण सांगतो की जो गृहस्थ, अगदी वृद्ध गृहस्थ आहे, जो प्रथम येतो आणि सगळ्यात शेवटी जातो, त्याचं रूप कसं असेल. हातामध्ये काठी घेतलेली आहे, जीर्ण वस्त्र परिधान केलेली आहे, पण मुखावरती तुला प्रसन्नता दिसेल बरं, आणि मुखामध्ये रामनाम तुला ऐकायला येईल. ही खूण तुला सांगतो, तू त्याचे पाय धर, कारण जो वानरामध्ये श्रेष्ठ आहे तो तू मारुती जाण आणि तो त्याचा स्वामी आहे ना, तो तुला त्याचं खचितच दर्शन करून देईल. असं ह्या पिशाच्याने सांगावं आणि तुलसीदासांना अत्यंत आनंद झाला. ते सुद्धा पिशाच निघून गेले. तुलसीदास आपल्या कुटीमध्ये आलेत आणि उद्याची वाट बघताय, कारण आता कामातूर झालेत ते प्रभू भेटीसाठी. म्हणजे काम धरला तर काय होतं आणि काम सोडला तर काय होतं, या दोन्ही अवस्था आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये दिसतात. आणि सकाळ झाली, सगळं अंधिक उरकलंय आणि संध्याकाळची वाट बघत असतानाच त्या देवळामध्ये आधीच जाऊन बसले. एक म्हातारा काठी टेकत 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 तिथे आलेला आहे. लक्ष ठेवलंय, कारण खूप टीस सांगितली होती आणि सगळं प्रवचन रामकथा संपली. सगळे देवळातले लोक निघून गेलेत आणि हा म्हातारा काठी टेकत निघालाय आणि मनाशी चिंता ठरली की जे त्या पिशाच्याने सांगितलंय तो दुसरा तिसरा कोणी नसून हाच मारुती आहे. म्हणून त्वरितच तुलसीदास तिथे गेलेत आणि त्यांचे चरण धरले. आता माझे चरण का धरता हो, ते पुराणी बुवा गेली ना रामकथा सांगणारे. मला तुमचेच पाय धरायचे, मी जाणून बुजून तुमचेच पाय धरतोय, कारण तुम्ही मला रामदर्शन घडवणार आहात. अहो छे छे, मी एक श्रोता अवृद्ध झालेला, म्हातारपणी काय करायचं म्हणून येऊन बसतो देवळात झालं, पण पाय सोडलेले नाहीये. आणि तुम्हीच मारुती आहात आणि मला रामदर्शन घडवल्याशिवाय मी तुमचे चरण सोडणार नाही, इतका दृढ निश्चय त्यांच्या मनाचा झालेला होता. आणि मग तिथे मारुतीरायांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि मग मारुतीरायांनी आपल्या स्वामींचं म्हणजे प्रभू रामचंद्रांचं ध्यान केलंय आणि त्यांना मनामध्ये आळवलंय, त्यांचं स्तवन केलंय. आणि प्रभू रामचंद्रांना सांगताय की वाल्मिकींचा जो अवतार आहे त्या तुलसीदासांना आपण दर्शन द्यावे, अशी प्रार्थना मारुतीरायांनी त्यांच्यासाठी प्रभू रामचंद्रांकडे केली. आणि राम म्हणतात ठीक आहे, पण असे लगेच काय दर्शन देत नाही तर प्रभू. आणि म्हणून मारुतीरायांना त्यांनी सांगितले की उद्या दर्शन देईल.
आता मारुती यांनी सांगितलं उद्या तुम्हाला दर्शन होणार आहे, तुम्ही गंगेच्या काठी बसा असं सांगितलंय. आणि दुसऱ्या दिवशी एका राजाच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्र त्या रस्त्याने जात आहेत, मिरवणुकीमध्ये आले. आता प्रभू रामचंद्र येणार म्हणून गंध वगैरे उगाळून ठेवले बरं यांनी. आता त्या राजाच्या बरोबर एक मुलगा होता, म्हणजे त्याच्या सहचरी, असे दोघं त्या हत्तीवरून खाली उतरले. ते गंध यांना लावलाय पण समजत नाही, कारण मनामध्ये रूप कुठलं होतं, चतुर्भुज रूप किंवा धनुष्यधारी असा राम, कोदंडधारी हे रूप होतं. आणि त्यामुळे अर्थातच त्या राजाच्या रूपात आलेले भगवान ओळखता आले नाही. खट्टू झाले, पुन्हा देवळात गेले. तुम्ही मला सांगितलं पण आज दर्शन झालं नाही. मारुती राय म्हणाले येऊन गेले राम, पण तुम्ही ओळखलं नाही त्यांना. पुन्हा विनंती केली आणि प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिले. सीताकांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. आणि तेव्हा कृपाहस्त भगवंतानी त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि त्याला सांगताय की मी तुझा खरोखरच अगदी तुझ्यावर प्रेम करणार आहे, पण मी तुला एक आज्ञा देणार आहे. ती काय आज्ञा आहे की तू हिंदीमध्ये रामायण लिही आणि या सगळ्या जनांना तू तारू नये. तुझ्या सतत मागे पुढे मी असणार आहे, हे माझं वचन आहे. आणि जेव्हा तुझं हे जडदेह संपेल, पडेल धरणीवरती, तेव्हा उचलून घेण्याचं कार्य सुद्धा मीच करणार असं अभिवचन प्रभू रामचंद्रांनी आणि अशी आज्ञा दिली आहे की मी रामायण लिहा. कारण वाल्मिकींचा अवतारच तुलसीदास आहे. आणि मग आनंद तटी या गंगेच्या काठावरती त्यांनी कुटी बांधली आणि प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे रामायण लिहायला सुरुवात केली. आणि तेच रामचरितमानस की आज आपण त्यांचं हे रामायण गातो, अनेक ठिकाणी त्यांची रामकथा पाहतो. आणि समाजाची घडी नीट बसावी, सगळ्या जनांना त्यांनी परमेश्वराभिमुख केलं. जो समाज विषयांभिमुख होता त्या समाजाला इकडे पाडणे, भगवंताकडे भगवंताभिमुख करावे, भगवंतामुख करायचंय असं कार्य तुलसीदासांनी केलेलं आहे. आणि अशा तुलसीदासांची एक कथा अशी सांगितली जाते की एकदा रामाचं दर्शन हवंय म्हणून त्याला बादशाहाने त्यांना पकडले आणि त्यांना तुरुंगात टाकले. आता संकटमोचन म्हणून त्यांचं हनुमान चालीसा तेव्हा झाली आहे आणि तिथे प्रत्यक्ष हनुमान येऊन त्यांची सुटका केली. म्हणजेच भगवंत हे भक्तासाठी काहीही करतात, फक्त त्याला आपल्या हृदयात धरायचंय. त्या भगवंताची कामना जर आपण मनामध्ये ठेवली, तो काम जर आपण मनात ठेवा, म्हणून वैषयिक भावना बाजूला करून ती कामना काढून आपण भगवंताची कामना ठेवली तर भगवंताची प्राप्ती होऊ शकते. हेच आपल्याला तुलसीदासांच्या चरित्रावरून कळतं. मग असा काम जर आपल्याला भगवंत प्राप्त करून घ्यायचा असेल तर ह्या कामाला आपल्याला अवघायला पाहिजे. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये रामदास स्वामी सांगतात.
सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य